त्याच्या व्यापात आहे, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या व्यापात आहे. लोकांना प्रबोधन करत फिरतो. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेऊन समाजभर महाराष्ट्रभर फिरतो. गोव्यापर्यंत कीर्तनाला, कर्नाटकपर्यंत कीर्तनाला, तेलंगणापर्यंत. उद्याच्या 23 तारखेला कोयंबतूरला तामिळनाडूमध्ये कीर्तन, 23ला उद्याच्या, तिथपर्यंत पोचलोय. पण हे सगळं सांभाळत असताना जर पोराला संस्कार लावले तर माझ्या कार्याला किंमत आहे. ज्या दिवशी पोरग बिघडल त्या दिवशी गिरगावकराचं दुःख मोजता येण्यासाठी तराजूच नाही. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे. महाराज, या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला विटेवरच्या मालकाचं मुख बघावं लागेल. पाहता श्रीमुख गोविंदाचे. कधी कधी देव पहा, वेळ काढा सज्जनांनो, काढा वेळ. कधी कधी आठवड्याकाठी एक दिवस बोरेश्वर बघण्यासाठी या, तो तुमच्याकडे चांगलं बघेल. कधी कधी एखाद्या वेळेस वर्षाकाठी 4 वाऱ्या पंढरीच्या असतात, त्याच्यातल्या एका तरी वारीला त्याला पाहायला जा. नका जाऊ वारीच्या दिवशी, तुम्हाला भेटणार नाही बघायला व्यवस्थित. तुम्ही मध्यंतरी कधीतरी पंढरपूरला जा. व्यापारी असाल, नोकरी क्षेत्रात असाल, वैद्यकीय क्षेत्रात असाल, शैक्षणिक क्षेत्रात असाल, राजकीय क्षेत्रात असाल, शेती क्षेत्रात असाल, आध्यात्मिक क्षेत्रात असाल, आरवाडी बघून एखाद्या दिवशी तुम्ही जा जा आणि बघा त्या विटेवरच्या मालकाचं बुक. जा कधीतरी वेळ काढून पैठणला जा, पहा माझ्या पैठणच्या मालकाची समाधी पहा. जा कधी आळंदीला, जा कधी देहूला, जा कधी पंढरीला, या कधी महिन्यात एखादा सोमवार बघून बोरेश्वराच्या भेटी करता या. बघा, वेळ काढा, इथं सुख आहे महाराज. दुसऱ्याच्या शेतात काम करायला माणूस होता. त्यानं इच्छा प्रगट केली, महाराज 4 एकर जर जमीन असली तर लय सुखी होईल. 39 एकर जमीन झाली त्या माणसाला. मी साक्षीदार आहे. भूमिहीन असताना आज त्याला 39 एकर जमीन आहे. त्याला म्हणलं सुखी आहेत का? ते म्हणला इतका ताण आहे महाराज, नेमका गडी सकाळी नाही आलं की मला म्हशीच्या धारा काढावं लागतात आणि माझ्या बोटाला वात येतोय. आणि म्हणलं तुला तर लय जोर आलता 4 एकर जमिनीचा, आता 39 एकर झाली ना, आता बोंबलायला का तू? म्हणजे माणसं किती जरी मोठे झाले तरी सुखीत नाहीत. विठाला विठाला जण दुखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. या देशाचा राजा सुद्धा दुखी आहे, प्रजा सुद्धा दुखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तो देव सुद्धा दुखी आहे. का दुखी आहे सांगू का तुम्हाला? कशा करता दुखी आहे? कारण त्यानं तुम्हाला निर्माण केले चांगल्या कामा करता, आणि तुम्ही जर ते चांगलं काम करत नसाल तर त्याला वाटतंय मी हरामखोऱ्याला उगत जन्म दिलाय भागवत बुवा. असं होतं ना. देव सुद्धा दुःखी आहे, देव सुद्धा दुःखी आहे. त्याला पण वाटतंय मी चांगल्या कामासाठी यांची निर्मिती केली, पण हे असं का वागतात? हे मावल्यांनो, इकडे या मुलींच्या पाठीमागं जागा आहे. हे सरकान जाशा लक्ष्मी सरकान इकडं. देव चांगलं करीन तुमचं. हे तुम्ही नाही त्यांना नाही, त्या पाठीमागच्या त्यांच्या मागं जागा आहे. पाठीमागं मुलींच्या पाठीमागे या उभं. सरका सरका. काय मागं बघत आहेत? वा 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 वा. कीर्तनात जर जवळ बसू देत नाही तर पावसात घरात कोणाला येऊ देतात का? काय बोरेश्वर लुचून खाल्ला तर तुम्हाला काय पुण्य होईल? विठाला विठाला. माझं एक मत आहे, तुम्ही माझ्या कीर्तनाला गर्दी काऊन करता? तुम्ही वाटून वाटून येत जाणार. आज काय पैसे गवसत आहेत का तुम्हाला? सगळ्या कीर्तन करायला थोडं थोडं यायला पाहिजे होतं. विठाला विठाला दुःख निवारण करायचं असेल तर त्या मालकाचं मुख बघा. फार मोठी ताकद आहे त्या मुखामध्ये. एक प्रसंग मांडतो. आज मुसलमान कीर्तनाला आहे. मी रात्री सांगितलं होतं मुसलमानाचं. योग असा आला 1700 ते 1800चा काळ आहे. विडाला 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 बसा 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 बसा. बैठो बैठो चाचा बैठो. बैठो बैठो बैठो. (1700-1800चा काळ आहे.
सागरे बुवा, या काळामध्ये द्वारकेला दिंडी चालली. बोला शेठ आईये, माऊली शेठ काही आई आटना आईये. द्वारकेला दिंडी चालली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, काय ताकद आहे त्या मुखात गोविंदाची. रात्री सुद्धा बेहानी शेठ होते. मला लक्षात आलं नाही, महाराज ज्या वंशामध्ये सद्गुरु मदन महाराज जन्माला आले, महाराज तुकोबरायच्या नंतरचे तुकोबराय कोण, तर या प्रांतामध्ये श्री गुरु मदन महाराज म्हणून जन्माला आले. महात्मा होते, वारकरी संप्रदायातले अधिकारी महात्मा. आणि श्री गुरु मदन महाराजांच्या कुळातले होते ते रात्री बेहानी शेठ. मी बोलण्याच्या ओघात स्मरण राहिलं नाही मला. होतं कधी कधी मोबाईल सुद्धा हँग होते, तर हे बी बारीकचं कार्ड आहे नो, होतं कधी कधी हँग. राधाकृष्ण राधाकृष्ण या नामाचा उच्चार करीत भागवत बुवा दिंडी द्वारकेला चालली. 1700-1800चा काळ आहे. आणि ती दिंडी जात असताना काही तरुण होते, काही ज्येष्ठ होते, काही वयस्क होते. आणि भगवान द्वारकाधीशाचं चिंतन करीत 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 नामाचा जयघोष करीत ती दिंडी द्वारकेला चालली होती. वृंदावन, द्वारका असं करीत 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 ते चालले. पण ती दिंडी जात असताना खर तर महाराष्ट्रातच दिंडी हे नाव आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यामध्ये उत्सव करतात, पण आपल्यासारखा टाळ पकवात काही नाही. ज्ञानोबारायचा माऊली सोहळा आम्हाला करायचा होता, समाधी सोहळा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा, आम्हाला पकवात भेटलाच नाही. तिकडे रामायण वाचित असताना ढोल वाजितात, त्या ढोलावर केला नाही लाज होता, काय करता. महाराष्ट्र महाराष्ट्र आहे. महाराज काशीतल्या मालकांचं भारतात 12 ठिकाणी अधिष्ठान, नेपाळ नावाच्या देशात अधिष्ठान, पण वारी मात्र महाराष्ट्राचीच केली बोरेश्वरानं. इतकं लक्षात ठेवा, महाराष्ट्र किती मोठा आहे. वारी मात्र महाराष्ट्राची केली, महाराष्ट्राची. इतका मोठा महाराष्ट्र आहे. पण तुमचं कसं झालंय, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. यायला इथल्या फांद्यावर बसाच वाटत नाही. गळफांदीचे आंबे खाते, जे वाननेराला घेता येत नाहीत ते, आणि म्हणून तुमचे तंगडे मोडत येतात, मग दवाखाना करतात. विठाला विठाला आणि ती वृंदावन द्वारकेकडे ही भक्तगण भगवान हरीचे भक्त, हरीचे भक्त, हरीचे कृष्णाचे भक्त जात असताना एका राणीनं पाहिलं. 1800चा काळ आहे, 1700-1800चा काळ. ती राणी होती मुघलांची पत्नी. चचा एक मुघल बादशाह की बीवी थी होय. तिचं नाव आहे चांद बीबी. नाव आहे तिचं चांद बीबी. पाहता श्रीमुख गोविंदाचे. या हरीच्या मुखात किती ताकद आहे. चांद बीबी नाव आहे तिचं. आणि तिनं तिच्या मंत्र्याला विचारलं, ती काही सामान्य का प्रांतीय राजाची बायको होती, मुघलाची. 6 पातशाहीपैकी एका पातशाहीची पत्नी होती. ती काही सामान्य राजा होता. ती ज्या हत्तीवर बसत होती का, त्या हत्तीवर 4.5 क्विंटल सोन्याची अब्दागिरी असायची. अंबारी 4.5 क्विंटल सोन्याची अंबारी, त्या अंबारीत बसत होती. हो, आता तर सोन्याचा विषय येत नाही. आमची इथं कारोडीला गोरं झालंय, मी त्याचं नाव सोन्या ठुलंय. आणि एका कारोडीला, एका गाईला कारोड झाली, तिचं नाव चांदी ठुलं. आमची मुलगी म्हणली, बाबा गोऱ्याचं नाव सोन्या आणि कारोडीचं नाव चांदी. म्हणलं बाई आता 2 लाख 1.5 लाखाच्या पुढे गेले, आता ते का आपल्याला झोकत नाही. आपण याच गोऱ्याला सोन्या म्हणायचं आणि हिला चांदी म्हणायचं, समाधान मानायचं. मानावे ते म्हणी समाधान. 4.5 क्विंटल, काय ताकद महाराज. एवढ्या वैभवातली मुघलांची राणी, पण तिचा मंत्री हिंदू होता. मंत्री हिंदू होता. एक लक्षात घ्या, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं तीर्थावळीचं प्रकरण पहा.
माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला जातात त्यावेळेला चारुकीर्ती नावाचा प्रधान भेटला होता. पण तो चारुकीर्ती नावाचा प्रधान मुसलमान राजाचा प्रधान होता. ते गाय कापल्याचं प्रकरण आहे. राजानं सांगितलं महाराष्ट्र के संत आहे, तो बोले गो माता जिंदी करके देव. गाय कापली आणि मग राजाच्या देखता गाय जिवंत करून दिली. बादशाने कवटाळलेलं आहे. प्रणाम केला त्या बादशाने, क्या महाराष्ट्र के संत आहे बोले. महाराज दुसऱ्या राज्यातल्या मुसलमान राजाने आपल्या महाराष्ट्रातल्या संतांचं वर्णन करावं. इतकी मोठी महाराष्ट्रातली संत आहेत, पण तुमचे नशीब फुटके आहेत. तुम्हाला इथले आवडत नाहीत. विठाला विठाला महाराज हाकेच्या अंतरावर 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकांनी पैठणच्या मालकिनीचे लुगडे धुतलेत. 36 वर्ष जगाचा बाप गिरिजा काकींचे लुगडे धुवाला होता. पण तुम्हाला कुठे कळत ते? तुम्हाला वाटते आमच्या ठिकाणी गेले आपल्या भाषीला पोरग होईल. तुला कापल्या होती या भाषीला 11 पोर होतील. तुला कापायला पाहिजे त्या देवाला, पटापटा पोर होतील तुझ्या भाषीला 11. नालायक कुठला. विठाला विठाला तिचा मंत्री हिंदू आहे. देखो भला कोण लोक आहे, काय म्हणत आहेत ते हिंदी भाषेत होती. मंत्री हिंदू असल्यामुळे त्यानं सांगितलं, राणी साहेबा हे काही हिंदूचे लोक आहेत, यांचा एक छोटासा देव आहे द्वारकेमध्ये आणि वृंदावनला. वाक्य कसं आहे बघा मंत्र्याचं. मंत्री काय म्हणला सुधरी बुवा, यांचा छोटासा देव आहे. कारण आपण ज्याच्या घरी भाकरी खातो त्याच्या देखता दुसऱ्याला मोठं म्हणायचं नाही, तर मग बरं चलत आहे. तुम्ही एका पुढाऱ्याच्या गाडीत बसले बिला दुसऱ्याचा लावला, कसं जमायचं सरपंच? हा जाऊ द्या, बिला त्याचाच लावला पण घरावर झेंडा तिसऱ्याचा नाही. म्हणले मग भाऊ या भाऊ ऐकन या, आणि मग तू या गाडीत कशाला बसला डोंबल्या? शक्य आहे का ते? कारण त्या राणीच्या मालकाचा मंत्री आहे, ती मुस्लिम समाजाची राणी आहे. आणि मग तिच्या देखता द्वारकेला मोठं म्हणायचं कसं? हे हिंदूंचा एक छोटासा देव आहे. पा वाक्य कसं आहे. आणि त्या भगवंताच्या दर्शनाकरता हे चालले. क्या नाम है उनका? हरि नाम है, कन्हैया नाम है, कृष्ण नाम है, गोपाल कृष्ण नाम है. अशी बरीच नावं त्या मंत्र्यानं सांगितली. हमें एक बार देखना है. ती राणी काय म्हणते? चांद बीबी नाव आहे तिचं. वा, इतिहास वाचा लक्षात येईल तुमच्या. चांद बीबी हमें देखना है बोले एक बार. प्रधान हुशार होता. प्रधानाने सांगितलं, राणी साहेबा ये हिंदू की हरि नामक जो देवता है ना, एक बार उसे देखा ना तो भगवान ऐसा है, छैल छबिला है, वो आपना करता है. त्याला एकदा पाहिलं की ते त्याचं करून घेते. ऐसा भगवान है, वो अपना कर लेता है. मूर्ति चेतन है क्या पाषाण की है? बोले पत्थर की मूर्ति है, पाषाण की मूर्ति. क्या मंत्री जी आप बातें करते? ये पत्थर की मूर्ति कोई अपना कर लेती है? माफ करिए रानी साहिबा, आप समझ लो पत्थर की, मैं भी पत्थर की समझता, लेकिन एक मर्तबा देखने के बाद वो अपना कर लेता है. चलो एक बार मैं भी देख लूंगी. नहीं राणी साहेबा जाओ मत, आप जाओ मत. इतकं प्रधानानं सांगितलं भागवत बा जाओ मत, पण बाई ऐकायला तयार नाही. आणि बाईनं ताफा वृंदावन द्वारकेकडे वळवला. त्या प्रांतातली लोक सगळी पाहत होती, त्या प्रांतातले राजे पाहत होती. मुघलांची राणी आलेली आहे, मुघलांची राणी आलेली आहे. राणी आहे, प्रांतीय राजाची पत्नी आलेली आहे. काय लोक हवालदिल. मग लोकांना आश्चर्य वाटलं, मुघलांची राणी जर आपला देव बघायला येत असेल तर अजून आपण पाहिलाच नाही. मग या गंध लावणाऱ्याच्या भ्रांती गेल्या. तवा याच्या कॅसेटी जरा जरा उघडल्या.
की मुघलांची राणी आपला देव बघायला येते आणि म्हणून गर्दी. आणि काही काही राज्यामध्ये देवाला जोपासण्याची फार मोठी क्रिया आहे, फार सुंदर क्रिया आहे, फारशी सुंदर. आता मी सकाळी आमच्या बाळू काकानं पूजा केली. आता बायकांनी बोरेश्वराच्या अंगावर काय काय टाकले त्याला वजं होत असेल. हो, वजं होत असेल, वजं होत असेल. कवट, खपक्या बेल, हे असा मोठा हे वाहत असते तर द्याला ना. आता कीर्तनात ऐका म्हणलं तर बसतान का? तुमचं तर कुंकू बाजूला सरकलं तर तुम्हाला मळमळ होते, बाई मी कव्हा आरशात बघन कव्हा ती कोरीन. असलं नका करू. रात्री तुम्हाला सांगितलं होतं हे नका करू. एका बाईनं गडबडीतच तांदूळ आणि साखऱ्या फेकला. जशी कोंबड्याला फेकायली, पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 पापा पापा ती ती ती. काय चंडाळणी, काय पूजा, काय जशी लग्नात अक्षदा फेकायली. हे चूक आहे माझ्या माईनं. माफ करा, माफ करा, माझी भाषा कडक आहे. माफ करा, माफ करा, पण नका करू चुका, नका करू, नका करू. महाराज घरातल्या वडील लोकांना, म्हाताऱ्या लोकांना, घरातल्या कोमल लेकरांना आणि देवाला या तीन लोकांना एक दर्जा द्या. चिमुकल्या लेकराला खाऊ घालीत असताना आई अशी तीन बोटानं खाऊ घालते, छोटा छोटा घास. तोच घास देवाला, तोच घास घरातल्या म्हाताऱ्यांना. इतकं प्रेम ठेवा, बोरेश्वर तुमच्यावर कृपा करील. तुम्हाला उग लोकांनी म्हणावं म्हणून याच्याकरता पूजा नाही. नकोय, नकोय, नकोय. काय सजावट असती काही काही राज्यामध्ये देवाची. नारळ कुठे फोडायचा, दिवा कुठं लावायचा. आपल्या दिवा लावण्याच्या येईल ती वातीचा त्याच्यावर टाकून देते ते बंडल. हो, ते खपक्यात बंडल. हो, त्यानं सर्व मंदिर काळं फट झालं. काही काही शिस्त तर नाही त्याला. ते तेल उघडलंय, एक जण मांडी घालून बसला तर पार त्याचं धोतर काळं फट झालं, बदलायला दुसरं नव्हतं. हो, काय ही आपली पूजा करण्याची पद्धत आहे. दिव्याचं एक दीपदान म्हणून स्थान वेगळं असावा, एक आगळं वेगळं वैभव बघा. जितकं तुम्ही मेकअप करता, आपण हाडामासाची माणसं आहोत. 2 दिवस जर माणसानं उन्हाळ्यात बनेल नाही धुतलं तेच घातलं ना, तर चौथ्या दिवशी त्याच्या बगलीत वाह होत्यात. 6-6 पायाचे घोडे तयार होते, 6-6 पायाचे घोडे तयार होते. इतकं आपलं शरीर घाणेरडं आहे, तर आपल्याला इतकं जपावं लागतंय. देव किती सुंदर आहे, त्याला किती जपा, किती जपा, किती जपा त्याला. तो सुंदर आहे महाराज, सुंदर आहे देव, सुंदर आहे. चला, सजावट आहे तिथं. देवाला सजवत होते, पडदा लावलेला आहे. मुघलांची राणी आहे, चांद भी खोल दो बोले पडदा. ठैरी आहे राणी साहेबा. भगवंताची चर्या चालू आहे, पूजा चालू आहे. माल्याधिनी सुगंधिनी पुष्पाचे हार घालतात. थोडं राणी साहेबात थांबा. ती कंटाळली उभं राहून शेवटी मांडी घालून खाली बसली. सोन्याच्या चांदीच्या पाटावर बसलेली मुघलांची बायको ती खाली बसली, खाली. महाराज भगवंताची पूजा करणारी त्या काळातली प्रचंड विद्वान लोक होती. विद्वान, यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी. त्यांच्या कपाळाला घाम आला, डोक्याचा घाम खाली. मुघलांची राणी आपला देव बघण्यासाठी आली आणि पूजा आटपली, पडदा बाजूला केला. महाराज ती राणी इतकी प्रसन्न झाली, भगवंताचं मुख पाहून इतकी प्रसन्न झाली, इतकी प्रसन्न झाली. आणि तिनं पत्र लिहिलं आपल्या पतीला, माफ करिये, आता मी घरी येणार नाही, आता मी घरी येणार नाही, आता मी घरी येणार नाही. पण महाराज दंडक होता. तिच्या अंगावर जे कपडे होते, तिला तिथं राहायचं ठरलं. हरिओम बाबा पोशाख बदलला आणि राधेचा आणि मीराबाईचा घागरा घातला आणि अख्खं जीवन तिथंच काढलं, तिथंच काढलं, तिथंच काढलं, तिथंच काढलं. आज त्या मुघलांच्या राणीची तिथं कबर आहे, तिथं कबर आहे, तिथं कबर आहे. तिने एकदा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा हरी पाहला, पुन्हा तिनं ठरवलं आता मला कोणालाच बघायचं नाही, कोणालाच बघायचं नाही. बघा आख्यायिका वाचा, मोठे इतिहास वाची जा चांगल्यांचे.
की ही सनातनी देवता किती मोठ्या आहेत, सनातनी साधू किती मोठे आहेत, काय प्रभाव आहे सनातनी साधूंचा. महाराज या सनातनी साधून बोरेश्वरातल्या दारातल्या दगडाच्या नंदीचं दूध काढावं येलेश्वराच्या, हा तुकोबारायांचा पुरुषार्थ होता. महाराज जळून गेलेली बाई राखातून जिवंत करावा, हा बोरेश्वराचा पुरुषार्थ होता, हा भक्तीचा पुरुषार्थ आहे. आणि ती पवित्र लोक आपल्या देशातली आहेत, आपल्या महाराष्ट्रातली आहेत, आपल्या पवित्र भारत देशातली आहेत. कधी कधी आपल्याकडे बघायचा प्रयत्न करा. एवढा मोठा पुरुषार्थ आहे. महाराज तिला नाना प्रकारच्या श्रीमंत नातेवाईकांनी पत्र केलं. पत्र व्यवहार तिनं सांगितलं, मला प्रपंचात 4.5 क्विंटल सोन्याच्या अंबारीत बसणारी मी एवढ्या मोठ्या वैभवात राहणारी, पण मला तिला इतकं सुख नाही. जे सुख याला पाहिल्यावर प्राप्त झालं ते जगात कुठंच सुख नाही. काका, या देशातल्या मुघलांच्या पत्नीचं वर्णन आहे की द्वारकेतल्या कृष्णाचं रूप किती साजर आहे. छैल छबेला. तिच्या कविता वाचा. तिनं सांगितलंय, मी याची जोगन होऊन राहीन, जोगन होऊन. महाराज सोन्याच्या अंबारीत बसलेली बाई हरीची जोगन झाली, भिकारीन झाली आणि त्याच्या दरबारात राहिली. तिची आज सुधरीबुवा कबर आहे. आज तिथे गेलेला प्रत्येक व्यक्ती त्या कबरेचं दर्शन घेतोय. का? कारण तिच्यावर हरीचा प्रताप आहे, तिच्यावर कृष्णाचा व दृष्टीचा प्रताप आहे. दृष्टांत संपला. याचा सिद्धांत घ्या, याचा पुरावा घ्या. या पवित्र भारत देशातली मुघलांची पत्नी ज्याच्या रूपाला भुलून जाती आणि ज्याचं रूप पाहिल्याच्या नंतर तिच्या जीवनात प्रसन्नता येते, आणि आज तिच्या कबरेचं दर्शन घेत असताना जगातला कोणताच माणूस म्हणत नाही ही मुसलमानाची होती का. तिला मुसलमानाची म्हणतच नाहीत, कारण तिला सनातनी म्हणतात. आणि कोण्याही जातीचा माणूस, तुमचे मुसलमान जात असतील ना, बोल नाही, आमच्या हिंदूचेही लोक तिच्या कबरीचं दर्शन घेतात. का? कारण तिनं हरीला पाहिलं होतं, तिनं कृष्णाला पाहिलं होतं. मग या देशातली मुसलमानाची स्त्री जर प्रसन्नपणानं त्याला पाहून एवढ्या टोकाला जाती, इतकी त्याच्या मुखात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, निवृत्ती बाई, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख प्राप्त झालं. सुख काय मोठं वैभव. वा वा. ऐका पुढचा पुरावा. कालिया नावाचा यमुनेच्या तीरावर एक डोह म्हणून प्रसिद्ध होता. कालिया डोह. तिथं कालिया नावाचा सर्प राहत होता. आणि त्या कालिया नावाच्या सर्पाने उद्रेक केला. काय उद्रेक केला माहितीये? त्यानं त्याच्या तोंडातलं विष टाकायचं आणि त्या विषानं ते पाणी दूषित व्हायचं. ते पाणी गायीनं वासरानं पेलं की त्या गायी वासर मरून जायच्या आणि ती मेलेली वासर गायी तो खाऊन टाकायचा. महाराज, त्यानं पोटासाठी एखादं जनावर ओढून नेलं असतं तर ठीक होतं, पण ते इतकं विष टाकायचं की त्या विषानं हजारो गायी मरायच्या. किती मोठं पाप आहे, किती मोठं पाप. महाराज, पंढरपुरातल्या मालकाला सहन झालं नाही. दुःखाची निवृत्ती सांगतोय, दुःखाची निवृत्ती सहन झालं नाही पंढरपुरातल्या मालकाला. आणि पंढरपुरातल्या मालकानं यमुनेच्या तीरावर चेंडू फळीचा डाव मांडला. आज तुम्ही त्याला क्रिकेट म्हणता. चेंडू फळीचा डाव मांडिला यमुना वाळवंटी, चेंडू फळीचा डाव मांडिला यमुना वाळवंटी. त्या यमुनेच्या पात्रामध्ये डाव मांडलेला चेंडू फळीचा. बरं ठीक आहे, माझं शिक्षण कमी असू द्या, पण माझ्या पुढे शिकलेले भरपूर लोक आहेत. चेंडू पाण्यात बुडत असतो का बाबा? बुडतो चेंडू पाण्यात? काका बुडत? होय नागरे भाऊ, चेंडू बुडते? बोला शेठ, पानी में जाता अंदर? बलून जाता अंदर? नाही जा. पण पंढरपुरातल्या मालकानं फेकलेला चेंडू पाण्यात गेला. म्हणजे त्यानं काही केलं तर जमतो.
त्याचं ओलं जळत आणि वाळलं जळत. रवणेकर बुडत असतो का चेंडू, पण बुडाला त्याच्या हातात. कशा करता माहितीये का, चेंडूला सांगितलं बेटे मी सांगतो पाण्यात जाय, मला खालचीची वाट लावायची, मधात जे बसलाय का मला त्याची सोय पाहायची. आणि मग चेंडूच्या निमित्तानं त्या विटेवरचे मालक भगवान हरी तो चेंडू आणण्यासाठी मधात गेले. महाराज त्या डोहामध्ये काली आहे सगळ्यांना माहित होतं. सगळे गोपाळ रडू लागले, कन्हैया जाऊ नका, ए जाऊ नकोस रे कन्हैया, ऐक रे कन्हैया, कन्हैया ऐक रे, नको जाऊ रे, जाऊ नकोस कन्हैया. शांत बसा रे, काळजी करू नका, मी जातो. गेला मधात. गोकुळात चर्चा झाली. सारे गोकुळातली लोक, ज्येष्ठ श्रेष्ठ, आबाल वृद्ध, नंदराजा, यशोदा मैया, हे सगळे तिथं हजर झाले. महाराज आता याच्यात कालिया सगळ्याला माहिती आहे, यशोदेला किती दुःख वाटत असत, रडू लागली. पण यशोदा मैयानं पण आत उडी नाही टाकली. मागे सरे माय पाऊला पाऊली रडत होती भगवान कृष्णाच्या नावानं, पण पावलं माग टाकीत होती. तिला माहिती मधात बो आहे, आपल्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही. अरे यशोदा माय सामान्य नाही महाराज, धन्य यशोदा ती माय आणि दाशी जनी वंदी पाय. हो, पण जीवाची भीती सगळ्यालाच वाटते. मला सांगा बरं, अशी जर प्रक्रिया झाली, एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर असं म्हणा की आता तुम्ही संकल्प सोड्या, तुमचं आयुष्य दिल्यावर ते वाचत आहे तुम्ही मरत आहे, तर असं किती लोक तयार होते सांगा बरं. नग बापा, जाऊ द्या, त्याचं संपलं होतं, 4-2 दिवस राहू द्या. आईसाहेब माग सरत होत्या, प्रत्येक जण रडत होता, प्रत्येक जण. आतमध्ये गेल्याच्या नंतर काय रूप आहे माझ्या मालकाचं, रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार, सुंदर रूपे, सुंदर सुंदर. अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकते प्रभा, कानडा ओ विठ्ठलो करनाटको, तेने मज लावी लावे. राजा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला मदनाचा पुतळा आहे, राजस सुकुमार आहे, कानी कुंडल मकराकार, स्वरूप संपन्न आहे. पाहिली या वेध लावी, बैशे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेद लागते, इतका सुंदर आहे मालक. पद्मिनी नावाच्या कालियाच्या पत्न्या होत्या, यांनी पाहिलं त्याला, प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या. काय सुंदर आहेस रे भगवान. 8-9 वर्षाचं वय असेल, कारण 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला. गोकुळात याच्यापेक्षा जास्त दिवस नाही राहिला, 11 वर्ष 53 दिवस, इतक्याच दिवस गोकुळात राहिला. आणि त्या सगळ्या कालियाच्या पत्न्या गालाला हात लावतात, कपाळाला हात लावतात. काय तो देव आहे महाराज. बाळा, आलेल्या पावलानं वापस जाय. का ग, आमच्या मालकाला लहान लहान लेकरं लय खाव वाटते. आमच्या मालकाला लहान लहान लेकरं लय खाव वाटते. महाराज, माणसं लेकरं खातच नसतील. याच्या पलीकडे सांगू का, चीन नावाचा देश सोडून दिला तर वानर आपल्या भारत देशातले मुसलमान पण खात नाहीत. वानर आपल्या भारत देशातले मुसलमान पण खात नाहीत. त्या चीनचे का खातात आपल्याला काय माहिती, सरडे पाली काही खातात. आपल्याला काय त्याचे कपडे धुवायला वेळ नाही, तितकी साबण बी नाही आपल्याजवळ, घरच्याचा इटन. आपल्याला काय करायचं दुसऱ्याचं उगं फुकट कळण शेंडी वळवळ. इतकी पवित्र संस्कृती भारत देशातली.
आणि लेकरं खातो कालिया. भगवान पद्मिनीला सांगतात, माय मला लेकरं खाणारा पाहायचा आहे. तो कालियाची एक पत्नी म्हणली, बाळा पाहाला टाइमच देत नाही, ते धरणं गिळणं संगच करते. तर म्हणले आतमध्ये जाऊन पाहतो. ते लयच रगिलेन महाराज, त्याच्या इतकं रगिलच कोण नाही ना कोणी. एक जण म्हणला, महाराज तालुक्यात माहित का चालू कोण नाही. मग तुझ्यासारखा तालुक्यात कोणी चालू नाही तर तुला जन्माला घालणारा किती चालू असेल याचा विचार करणं चालू. तुला जन जन्म दिलाय तो किती चालू असेल. एक जण म्हणला, मयासारखे टाटर कोणीच चोरीत नाही, मयासारखे पाईप कोणीच चोरीत नाही, मयासारख्या वायरी कोणीच चोरीत नाही. हा, मी गज पण धुत नाही, कोणाचे कापून नेतो. मी असा गुंड आहे. मी आणलं, जगात 6 गुंड होते, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण होता. आणि या रावण नावाच्या गुंडाला ज्यानं दुपारी 2:18 आपटू हाणले, तर वायरीन टाटरी चोरणारे आलं तर घुसू हानील न सुंबळ्या. तुला अक्कल आहे का? तुला तर कव्हा आपटू हानील काही मिळ नाही ना. एवढ्या मोठ्या गुंडाला हाणलंय त्यानं. काय सांगतो नाटक तुझे तू. वा, रोगिले ते रोगिले, मला बघायचं म्हणे. आता हे बोलत असताना ते घोरू लागलं. बायकोल म्हणलं, कोणाला बोलायली ग? कोणाला तरी बोलतीस? आलं ते तिथं डोळे पुसलीत. अरे अरे काय काकडी सारखं दिसायले म्हणे. पाहता श्रीमुख गोविंदाची. रूपाची ताकद सांगतो, रूपाची. त्याला पाहिल्यावर दुःख जाते हो, त्याला बघितलं की दुःख जाते. ऐका नाही, एवढा पुरावा ऐका, त्रास देणार नाही मी तुम्हाला जास्त. प्रसादाचं कीर्तन, एवढी लेकरं बाळं छोटी मोठी जेवायची, तर असं नाही करणार. तुम्ही खूप जण आले याच्याकरता मी पन्हाळ लावणार नाही. योग असा आला, तो जवळ आला. पत्नीला सांगितलं, मालक याला माफ करा, याचे आई वडील वाट पाहत असतील. मग आता इतके लेकरं खाल्ले तेव्हा कस का नाही म्हणली? याच्यात काय आगळं वेगळं दिसतंय? तुम्ही म्हणली, एकदा बघा ना त्याच्याकडे. हे काय बघत नाही म्हणे, मी खाणार म्हणजे खाणार. ते बी आडमुठ होतं ना. सरपच तुम्हाला एक माहिती आहे का, हिचाला कोणी कोण हाणतेत, पुढून का मागून? इमानदारीन तुम्हाला महाराज, कोणी कोण हाणतेत? तवर महाराज मागून. आणि सरपाल कोणी कोण हाणतेत? तोंडाकून. आणि बचर बचर करणाऱ्या माणसाला कुठून हाणतेत? इतकं चांगलं नवरा वागून जरी बायको नीट वागत नसेल तर कुठं हाणतेत? म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकी तुम्हा, याला आणूच नका परदेशाला, याचा खाना खराब हो असं म्हणते. तुमच्या शापान मरत नाही बाळा, कारण मी जे सांगतोय ते तुमच्या हिताचं सांगतोय. विठाला विठाला सरक बाजूला. बिलगुंदार भगवंतानं पद्मिनीला हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, माय काळजी करू नकोस, तू मला सोड. माझ्यामुळं तुझ्या नवऱ्याचा दात तुला पण लागल, माझ्यामुळं तुझ्या नवऱ्याचा दात तुला लागल, मला सोडून दे. धरू जाता सापडेना. इतका बेजार झाला कालिया, इतका बेजार. त्याला पाण्यात घाम भागवत बा, पाण्यात घाम येत असतो का सुधरी बा, पाण्यात घाम. इतका बेजार. ह्या कोपऱ्यात एकदा, त्या कोपऱ्यात एकदा, त्या कोपऱ्यात एकदा, ह्या कोपऱ्यात एकदा. शेवटी पंढरपुरातल्या मालकानं त्याची शेपटी हातात धरली, टाळूवर उभं राहिला. कालिया भक्त होता बोरेश्वराचा. कालिया कोणाचा भक्त होता? बोरेश्वराचा. ज्या वेळेला हरी नावाचा देव, भगवान द्वारकाधीश, पंढरीतला मालक कालियाच्या डोक्यावर नाचत होता, त्यावेळेला त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. आणि कालियाने बोरेश्वराला हाक मारली. बोरेश्वर पळत गेले. पण देवाला माहित होतं बोरेश्वर आल्यावर मला म्हणणार आहेत माझ्या भक्ताला वाचव. पण बोरेश्वराला बोलायला जागाच ठेवली नाही. बोरेश्वर कशानं प्रसन्न होते ते काम पंढरपुरातल्या मालकानं केलं. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी.
गिरिधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी बम 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 बोले बलिहारी बम 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 बोले बलिहारी तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन नाचत बलहारी नाचत गिरिधारी नाचत गिरिधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी त्या कालियाच्या डोक्यावर नाचू लागलेले आता कालियाच्या मदती करता आलेले बोरेश्वर कालियाची मदत न करता यमुनेच्या तीरावर हे बी नाचू लागले कारण यांना तांडव नृत्य आवडत आहे आणि कालिया म्हणला माझ्याकडे पाहन बोरेश्वरा हरामखोरा तू गाईला खातोस तू गाईला खातोस तुला नाही वाचणार येडा आहे का बोरेश्वर कोणाला वाचवायला महाराज देवाकडे इच्छा प्रगट करत असताना चांगल्या वृत्तीने या तर ते तुमच्या इच्छा मान्य करील काही बी करताल तुम्ही त्याला माफ करा म्हणताल कसं शक्य आहे ते लोणचा इतकी चूक शक्य लोणचा इतकी चूक शक्य आहे सरपंच तुम्ही जर भाता इतकी पोळी इतकी चूक करताल तर ते नाही कोणाला माफ करणार विठाला विठाला नाचू लागलेला आहे तोंडातून रक्त आलं बायकोनं सांगितलं ऐका ना मालक आवाज आवाज करा मोठा देव चांगलं करेल मालक ऐका तुम्ही त्याला शरण जा नाही म्हणला यानं कोणते चांगले काम केले दही काय चोरलं दूध काय चोरलं लोणी काय चोरलं वासरं काय सोडून दिले कोणाच्या दाढीला आणि येणीला गाठ काय मारली काय काय नाटकं केली तर याच्या कशाला शरण जाऊ काय गरज आहे आणि काय गरज आहे मला शरण जाण्याची रगील होतं कालियाची पत्नी देवतीच्या लक्षात आलं हे वाचत नाही आणि हे गेलं की आपल्या कपाळावर कुंकू राहत नाही ती शरण आली प्रभू माफ करा माझं कुंकू जिवंत ठेवण्यासाठी यांना मारू नका ते म्हणले बाई मी आता याला सोडून देतो पण हे रगील आहे ना याडमुठेने ऐकत नाही ना याला खूप सांगायलो ऐकत नाही लय माणसं रगील एका नालायकाला साधू भेटले आणि साधू भेटल्याच्या नंतर साधूनं त्याला सांगितलं वा तू खूप नालायक आहेस पण माझी भेट झाली मी तुझा उद्धार करतो आणि तू एक काम कर ह्या कुंडात उडी टाक आणि याच्यातलं जितकं पाणी पिता येईल तितकं तू काय असेल ते पिऊन टाक ते म्हणला महाराज तुमच्या जवळ आलं की चांगलं वागावं लागतंय तुमच्या जवळ आलं की माळ घालावं लागती तुमच्या जवळ आलं की गंध लावावं लागतोय तुमच्या जवळ आलं की बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि हे मन नाही जमायचं नाही म्हणले आपण मग त्या जमते फक्त तू याच्यातलं एक थेंबभर जरी पाणी प्यालास तर तुला सांगायची गरज नाही तुझा आपण मग त्या उद्धार होतोय नाही घरातल्या सगळ्या लोकांनी मधात दाबला ते मेलं पण त्यानं होट नाही उघडले त्यानं मधात पाणीच जाऊ दिलं नाही होटच इतके दाबून धरले की जशी त्याची दातखळी बसली एकदा कसं तरी वरी आलं ते म्हणला जीव गेला तरी हरकत नाही पण होट उघडीत नाही घडली आडमुठनं काय काय किती सांगा त्यांना कळतच नाही उद्धाराचं कळतच नाही ना आज कितीतरी मंडोदाऱ्या रावणाला सांगतात पोरगी लग्नाला आली कितीतरी कमी मंडोदाऱ्या आहेत का आपल्याकडं रावणाची संख्या का कमी आहे का आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी मंडोदाऱ्या सांगतात मालक ऐका पोरगी लग्नाला आली एक पोरगी शाळात आहे पोरग संभाजीनगरला शिकायला आहे ट्युशनला पैसे लय लागते तर आपल्याला 150 टन ऊस झालाय पण पोरायचे खोल्याचे भाडं त्याचे क्लासच्या फीस येतात त्याचे कपडे लत्ते येतं दप्तर वह्या येतात ह्या सगळ्या पेनी पेन्सिल येतात बराच खर्च येतोय तुम्ही कधी कधी रंगारंगाचं पाणी 2-3 वर्ष पिऊ नका अशा लय मंदोदाऱ्या रावणाला सांगतात आणि पेतच असाल तर थोडं पिऊन या जास्त पिऊ नका कधी कधी पिऊन झोप जा नका ऐका माझं लय मंदोदाऱ्या सांगत आहेत पण रावण ऐकत नाहीत आणि काही काही मंदोदाऱ्या रावणाला मदत करतात ते पिऊन आला म्हणजे मिरच्यान भजे तळून देती म्हणलं जीजी कशाला भजे केले बाई ते आज पिऊन आले तर त्याच्या तोंडाला चव यावा म्हणून मी जरशी भजे काढू काय मंदोदरी तुला पिराला कापायला पाहिजे विठाला विठाला काय 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 संसारात वितंड बाधे नका चुका करू घाण झाकून नका घाण उघडी ठेवा की जेणेकरून त्याचा वास आल्यावर लोक लांब जातील घाण कधीच झाकायची नाही
एका बाईच्या दारात कुत्र्यानं संडास केली. कुत्र्यानं संडास केली. कुत्र्याला कळतं का आपलं का दुसऱ्याचं दार आहे? त्याला काय कळत? लय कुत्रे येडपट, त्याला झाडं कळत नाहीत, मोठाल्याच्या गाड्या कळत नाहीत. कुत्रे 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 आहेत ना, कुत्रे कुत्रे काहीच नाही. मंदिर उघडा असल्यावर देव पण कळत नाही कुत्र्याला. कुत्रेच असते. त्याच्या समजता का कुत्ते कुकुई? कुछ नाही समजता. कुत्ते कुत्ता कुत्ताच राहील. बोले क्या हो, गाडी पळाली माग पळण. आता याचा आणि गाडीचा काय दुश्मनपण आहे का? गाडी ज्यानं तयार केली त्यानं याचं काय घर फोल्ड होतं का? पण पळतच राहते न कुत्रे. आमच्या गाडीच्या मागं कुत्रं लागलं आणि त्यानं धरली गाडी, बोचरं झालं. त्याचे 2 दात गाडीच्या त्या रबलात आले चिटकून, रबलात बोचरं झालं कुत्रं, पण डसलंच गाडीला आमच्या. लय कुत्रे काय काय 2-2 पायाचे पण कुत्रे असे, कोणाला डसतेन, कोणाला वरबाडतेन, कोणाला रक्त काढतेन. लयच बेकार कुत्रे बापा, लयच अवघड काय काय कुत्रे. विठाला विठाला. आता किती सुंदर पकवाद वाजवली, पण एखादं कुत्रे सम नाही जमली. आणि कोण म्हणतं माहितीये का तुम्हाला? जैन चावणं गेल्यावर माळी घातल्यात ते. म्हणजे काल परवा दात पडल्यावर परमार्थात आलेत का? हे काड्या घालीत. पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही काय? शेपटी आले का गध्या आताच्या महाराजायला? अरे तू आमच्या जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यावानी वास येतून तू आम्हाला शिकितू का? नालाय का? विठाला विठाला. झाकायची नाही. कुत्र्यानं संडास केली, बाईन गन पावडर केलेलं होतं. काढावून घाण, काढावून दारातली रांगोळ काढलेली, त्या रांगोळीच्या बाजूलाच कुत्र्यानं संडास केली. बाईन काढली नाही, परातभर माती टाकली. घाणीवर काय टाकली? माती. आणि मला बोललं दूध घ्यायला. म्हणलं मी काय बोक्या नाही, मी दूध पेत नाही. बोक्या पेत असतो दूध, मी काय दूध पेत नाही. लय काय कायचे नाटक. मी दूधच घेईन, मी कपात घेत नाही. बुटात घेतो का? काय सोंगो काय काय. मग काशी झाली. मी बशीत 4 बशी मातुड्याची आहे ना सुंबळ्या, बशी मातुड्याची आहे. बशी हाडाची होत असती का? फोडावर बशी काय निघतंय? चिनी माती येते, माती येते माती. लोय नाटक. माझी काशी झाली. आणि मी का नाही लग्नातलं हवन झाल्यावर खातच नाही. मी आधी खातो, स्वयंपाक गरम येतो रग. हो. आणि काशी केली हे नाटक. ज्याच्या संघ काशीला गेला का त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. आणि ते इकडं आल्यावर म्हणतो मग काशी झाली. अरे इतका यम हानीन सुंबळ्या, तू इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला. हे नाटक सांगणाऱ्याचा उतालाय हो, उतालाय उतालाय. महाराज हा संप्रदाय असा आहे, त्याच्यात नाटकात नाटक चालत नाही. तर संप्रदायात नाटक काय चालेल महाराज? इथं नाही नाटक. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा किंवा बोरेश्वरा. ह्या मालकाला कळतंय महाराज आपण कसं वागतो. सगळं चुकाय. त्या बाईन माती टाकली, मी गेलो घरी. आता जाता जाता मला वाटलं माती, मला शेतीचा नाद आहे. मेदेलीन सरपंच त्याच्यावर पाय. आता पाय दिल्यावर नंतर कळालं बुवा अध्यक्ष मला गार लागले काहीतरी. मधात गेल्यावर कळालं माझ्या पायाला काहीतरी गार लागले. आणि बाईनं गालीच्या टाकला होता 22,000चा मला बसायला. मग माया का गोळ्या संपल्यात का ते गार लागलेलं धोत्राला पुसायला? मी त्याच गालीच्या पाय पुसले ना. 22,000चा गालीच्या खराब झाला. कोणामुळे झाला सांगा बरं तुम्ही? तिनं जर माती नसती झाकली तर मी कुत्र्याच्या घाणीवर पाय द्यायला असता का? म्हणून आपल्या पोरायच्या चुका म्हणजे घाण आहे, ही झाकू नका. त्याच्या बापाला उघड करून दाखवा. आपला मुलगा चुकलाय, तुम्ही घाणी झाकीता त्याचा बाप त्याला रागवण्याच्या करता त्याच्या घाणीवर तुम्ही त्याच्या चुकावर पडदा टाकता. आणि त्या चुका ते असाच करत राहतंय. आणि भविष्यात ते एके दिवशी तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालते. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असती. विठाला विठाला. महाराज प्रयत्न केला पण ऐकत नाही कालिया. काय करावं काय करावं? शेवटी कालिया भगवान पद्मिनीला म्हणले, माय हे मूर्ख आहे, हे नालायक आहे. कालिया म्हणला, खबरदार जर मला मूर्ख म्हणशील तर मला कस काय नालायक म्हणशील? देवाला बोलू लागलं. देवाला रगील माणसं कोणालाच भेट नाहीत, औषध पेलेली माणसं कोणालाच भेट नाहीत. केवढा असू द्या,
त्याच्या दारात जाऊन शिव्या देणार आणि सकाळी बुट चाटणार. उतरल्यावा औषध उतरल्यावर खालून बुट चाटणार. कारण औषध पोटात असलं की किंमतच नसती. तसं एक त्याच्या दातात औषध विषाचं औषध त्या औषधाच्या बळावर ते कोणाला मोजीच नको. देवाला खालीवरी बोलत होतो. भगवान म्हणले तू मूर्ख नाहीस का? थांब म्हणले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला मूर्ख कशामुळे म्हणता? आरोतुरच. अरे तुम्ही सर्प मूर्ख आहेत, कोणालाही डसतात. मग आम्ही सर्प मूर्ख आहेत तर सर्पाला कोणी जन्म द्यालाय? काय चालू होतं बघा ना ते. सर्प नालायक आहेत, मूर्ख आहेत, बुजदिल आहेत, हरामखोर आहेत, भडवेत, पण आम्हा सर्पांना जन्म कोणी दिलाय? भगवान म्हणले मी. हा वा खरं बोलतो म्हणजे. दुसरं उत्तर दिलं, सापाला दात कोणी दिले? देव म्हणले मी. सापाला दातात विष कोण दिलं? म्हणले मी. मग तू तुला अर्पण. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, प्रभु जय जगदीश हरे. तन मन धन सब कुछ है तेरा. हे सगळं तर तुझं आहे. तेरा तुझको अर्पण, हे सगळं तुला अर्पण केले. क्या लागे मेरा. काय रे माझा देवा, मला मूर्ख म्हणतोस तू? अरे कालिया, ए कालिया, तुझ्या विषानं गाई वासर मरतेत रे. गाय पवित्र आहे रे, गाय पवित्र आहे, गाय पवित्र आहे, पवित्र गाय. या गाईचं दूध या देशातल्या लेकरांना, ते कोण्याही जातीचं लेकरं असू द्या, कोण्याही जातीचं लेकरं असू द्या, कोण्याही जातीचं, आईचं दूध संपलं त्या लेकराला गाईचं दूध असते. अरे गाय पवित्र आहे, हिला मारतोस. ते म्हणलं प्रभू मी या डोहात कशा करता राहतो. समुद्र मला जास्त आवडतो, तिथं मला मासे खाण्यासाठी भेटतात, पण समुद्रात मला तुमचं वाहन जगू देत नाही. गरुड. मुखाची ताकद बघा, मुखाची ताकद, मुखाची ताकद. आणि तुमचा गरुड मला वाचू देत नाही. एक सिद्धांत असा आहे. मग गरुडाला यमुनेच्या डोहावर येता येत नाही का? त्याचं कारण आहे, गरुडाच्या हातानं एका साधूला त्रास झालता. गरुडाची चोंच लागली, गरुडाच्या पायाची नख लागले, आणि त्या दिवशी त्या साधूनं शाप दिला, गरुडा तू एवढ्या परिसरात आला की तुझ्या शरीराचे 1000 तुकडे होतील. मग तिथं गरुडाला जाता येत नव्हतं, म्हणून कालिया त्या डोहात राहत होता. त्या डोहात कालिया राहत होता. आणि मग कालियाला भीती नाही. देवानं सांगितलं कालिया आता तू समुद्रात जाय. अल्पो दकीचा सागरा आला मासा. लहानशा डोहातला मासा समुद्रात गेला की समुद्रातलं पाणी संपतच नाही. आता काय त्याला मरणाची भीती नाही. तू जा समुद्रात, तुला यथेच्छ जलचर खाण्यासाठी आहेत. अरे तू राजा होशील समुद्रातला. पण म्हणले गरुड वाचू देत नाही ना. अरे तू मला पाहिलंस. तू कोणाला पाहिलंस कालिया? मला पाहिलंस. मग मला पाहत असताना तुझ्या पोटात आनंद नव्हता, तू काय पवित्र नव्हतास. रागानं मला पाहिलंस. तू कोण्याही दृष्टीनं मला पाय, तू कोण्याही दृष्टीनं मला पाय, पण तू इतकं पवित्र झालास. आता गरुड तुला खाणार नाही, गरुड तुला नमस्कार करील. असं कसं बोलता म्हणे देवा? गरुडाचं माझं भांडण आहे आणि गरुड मला नमस्कार कसं काय करीन? ऐक कालिया, माझ्या पायाच्या पदमुद्रा तुझ्या टाळूवर उमटलेल्या आहेत, आणि तुझ्या टाळूवरचे पाय हे माझ्या पायाच्या पदखुणा येतात. आणि माझ्या पाऊल खुणा पाहिल्याच्या नंतर गरुड आजपासून तुला खाणार नाही, उलटा तुला नमस्कार करील. कधी कधी समुद्रावरून जात असताना तुझ्याकडे थांबेल आणि तुला नमस्कार करील. कालिया समुद्रात गेला आणि काय कालिया रडत होता. पत्न्यांनी सांगितलं मालक तुम्हाला कधीच म्हणत होते मी, तुम्ही त्याच्याकडे एकदा प्रसन्न मनानं पहा. महाराज गायी खाणारा कालिया आवडीनं एकदा देवाला पाहिलं तर कायमचं गरुडाचं त्याचं भांडण दुःख संपलं. ही त्याच्या मुखात ताकद आहे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख,
सुखाचे रे सुखाची निवृत्ती सुखाचे देव आता श्रीमुख गोविंदाचे आता श्रीमुख गोविंदाचे आता श्रीमुख तुमच्या जवळच राहू द्या. हो, रात्री बाळू काकाकडे देऊ लागले, म्हणलं त्याचं लोखंडानं बरं चाललंय, ही झोळी तुमच्या जवळच राहू द्या. आणि मोह हरभऱ्यानं, कापसानं, तुरीनं, हळदीनं, गव्हानं, ज्वारीनं मोह बरं राहिले. तुमच्या झोळीत भस्म आहे, आम्हाला लागन. हो, त्यांना चांगल्या चांगल्याला अंगुरा लावलाय. राहू द्या बाळू काकाला आणि मला पदशीर. विठाला त्या झोळीवर तुमचा स्वतंत्र पगडा राहू द्या, की हे संस्थान तुम्हाला मोठं करायचंय. हा भाव तुमच्या अंतःकरणात राहू द्या. महाराज कालियानं पाप